ते येतच असतात। नेहमी हसत राहा। असा चेहरा काय कामाचा तो हसत नाही। हे मला काय आवडलं, कारण जीवनात सारखं चढ उतार येत असतात आणि चढ उतार आल्यावर आपण काम करत असतो, पण हसत राहा, कारण हसल्यामुळे आपलं माइंड फ्रेश होतं आणि आपलं अंग फ्रेश होतं। असले तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। आपण किती जरी वारंवार आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला अपयश मिळतं, पण याबाबत आपण दुःख करत बसायचं नाही, अभ्यासच केला पाहिजे, कारण वेळ हा अनंत आहे, आपण कधीही करू शकतो। जेपर्यंत आपण काय करीत आलो त्याच्यापासून मुक्त व्हा आणि त्याच्या पुढे आपण चांगले कार्य करत आहोत। ह्याच्यापासून आपल्याला ते आता काय केलं मागचं ते विसरून जा, पुढे चांगलं करत जावं, त्याच्यातून सांगितलं। थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। अच्छा, ते वाक्य तुला का आवडलं? कारण ज्यांनी सध्या शिकायची आशा सोडून दिली त्या हे वाक्य त्यांना असं समजलं की उठा जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। बरोबर, बस खाली। तर हे एकच असत, नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अच्छा, ते वाक्य का आवडलं? कारण या जीवनात हे होतो की चढत राहा आणि हसत नेहमी खेळत राहा। याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। उठा जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढ उतार हे असतात, नेहमी हसत राहा, हसत चेहरा कायमचा जो हसत नाही। काय अहंकारापासून जितके सावध राहा, जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि एका वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळे कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकत। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका। जीवन गांभीर्याने जगा, तुमच्या समोर आत्ममैत्रीने महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत होऊन पोहोचाल। धैर्य व आशा। आज हमारे विद्यार्थी एक
समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रत्येक करावं, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा. यशस्वी व्हाल. एका जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार येतेच असताना नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा नसतो आणि अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या बेलपासून असतात. वेळेपेक्षा संधीचा उपयोग करून या प्रगतीच्या मार्गावर फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या काळाने कामाला तुम्ही हे करू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला भीती करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो आम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान करून स्वतःच्या
जगा. तुमच्या समोर आत्महत्येची महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टींचा मुतून राहिले तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. दैव व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रगतीच्या समान करण्याची योग्य तुमच्यावर लवकर येईल. तुम्ही स्वतःच्या बाळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान घ्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहे आणि या एकाकी प्रत्येकामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकी चालून त्यांनी स्वतःच्या बाळावर जगातील बरेच कार्य संपन्न केले आहे. या कार्यात त्यांना याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वातावरण प्रयत्न करावा, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कुठे जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. कुणाचं करता येईल एकच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखादे पिसळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपले संपूर्ण आत्मबळाने आम्हाला लागा, तेव्हा तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला जितकी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. त्याला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान सुचवेल. स्वतःच्या मनावर नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन भरपूर आणि जागा तुमच्या समोर. आत्मज्ञान हे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा आहे. बस खाली वाच. वाच. आणि स्वतःच्या मनाला उपक्रमामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होऊन ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निरीक्षतेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो, कार्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतकी जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतक्या विराट प्रमाणात साहित्य लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंत जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हाच ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही
विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी पर्यंत आम्ही आपल्या दोषांची वापर इतरांच्या माती ओढण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वाचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सढळपणे प्रदान केले आहे, ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें. सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है अब. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें. फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें. आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी. और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी. जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके. आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू.